श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना. तर देवासमोर दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. देवासमोर कोणता दिवा लावावा, दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, दिवा विझल्यास काय करावे, देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही प्रथम हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जाणून घेऊया दिवा लावताना कोणत्या चुका टाळायच्या. तर हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी 24 तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो. दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला तरी एक पंक्ती अंधाराशी 2 हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो, आपल्याला धीर देत असतो. देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत, ते जाणून घेऊया. दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते. दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे. घरात दीप प्रज्वलित करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण तर करत असतातच, पण आपल्याला एक प्रकारची नवी आशा देत असतात. धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मानले गेले आहे. असे म्हटले जाते की अंधारलेल्या आयुष्यात आशेचा किरण दाखवणारा मिणमिणता प्रकाशाचा दिवाच असतो, जो देव आहे याची जाणीव करतो. तुम्हाला माझे हे म्हणणे मान्य असेल तर होय असे कमेंटमध्ये लिहा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. तर देवासमोर कोणता दिवा लावावा, कसा लावावा हे आपण पाहूया. दिव्याचे महत्त्व पाहूया. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्निदेवतेला करावे लागते किंवा केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो, मात्र तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे ती स्थिर होते अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते, प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा तर होतोच, दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो. तर असा हा दिवा कोणत्या दिशेला लावावा. तर दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. आपण जर तेलाचा दिवा लावत असू तर तो आपल्याला आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा असे सांगितले जाते. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी असे सांगितले आहे. फक्त दिवाळीच्या आधी जेव्हा यमदीपन असते तेव्हा कणकेचा दिवा करून त्याची वात दक्षिणेला करावी असे सांगितले जाते आणि यमाला नमस्कार करण्यासाठी दक्षिणेला दिवा लावून त्याची पूजा करावी आणि नमस्कार करावा. यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीचा अकस्मात मृत्यू होत नाही असे मानले जाते. तर दिवा विझल्यावर काय करावे. देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना तो विझला तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमा याचना मागून
तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला त्याच ठिकाणी ती शांत करावी असे सांगितले जाते. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.